रेशनिंग व्यवस्था ही 1960-65च्या जमान्यामध्ये आली, जेव्हा देशामध्ये अन्नधान्य खायला नव्हतं म्हणून रेशनिंग आलं. आजही रेशनिंग का चाललं आहे? कारण ती जी व्यवस्था आहे त्यांना त्याच्यातले बरोबर त्यांनी त्यातल्या चोरवाट्या शोधून काढल्या आणि स्वतःचा फायदा करून घेतला. ती जी यंत्रणा आहे त्याच यंत्रणेतले काही लोक दलाल म्हणून याच्यामध्ये बसले आहेत आणि त्याच्यामुळे ती व्यवस्था बंद होण्याऐवजी अजून जास्त स्ट्रॉंग करून टाकली. तर सांगायचा मुद्दा असा आहे की परंतु याच्यामध्ये मरतोय कोण? तर शेतकरी. कारण त्याचा माल विकत घेण्यासाठी बाजारामध्ये कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये व्यापारी जातच नाही. व्यापारी जात नाही म्हणून त्या मालाला उठाव नाही. कारण त्यांना तो सगळा माल चोर वाट्याने मागच्या दरवाज्याने स्वस्तामध्ये मिळतो ना. मागणी काय करायला पाहिजे? जसं मी मागणी केली की बाबा आमच्यावर इन्कम टॅक्स लावा, आम्ही ती द्यायला तयार आहे. कारण 12 लाखापर्यंत इन्कम टॅक्स नाहीच आहे. त्याच्यामुळे चिंता करायची गरज नाही. कुठला शेतकरी 12 लाखाच्यावर कमाईच करत नाही. काय मोरे साहेब? मग इन्कम टॅक्स लावा ही पहिली मागणी करायला पाहिजे. GST हटवा दुसरी मागणी करायला पाहिजे. आणि GST हटवत असाल तर इन्कम टॅक्स लावा आमच्यावर, आमची मागणी पाहिजे. आणि तिसरी मागणी काय पाहिजे? तर रेशनिंग व्यवस्था बंद करा. तुम्ही रेशनिंग करताय त्याच्यापेक्षा काय करा, किती रुपयाचं राशन धान्य देतं त्याला? 5 किलो धान्य देतात, त्याची किंमत किती आहे बाजारामध्ये? 600 रुपये. 600 रुपये नगदी देऊन टाका त्याला, चला संपवा विषय. मग 600 रुपये त्याला जर नगदी देऊन टाकले तर काय काय होणार आहे? त्याचं धान्य त्याला जे पाहिजे, त्याला 600 नगदी दिली, त्याला जे पाहिजे तो घेईल. एक विषय. त्या पोरा समजा 2 महिन्याचे 5 महिन्याचे 10 महिन्याचे पैसे वाटवले, 6,000ची सायकल घेऊन दिली लहान पोराला त्याच्या. किंवा अजून काय घ्यायचं असले, 3 टप्पर गेली काही घेईल. अजून दुसरं काय करेल? याच्यामुळे अजून काय होईल? तर ही जी बाजार समितीतला गहू विकत घेणे, सरकारी याच्यात कलेक्शन करणे, तो पंजाबला साठवणे, पंजाबवरून तो प्रत्येक राज्यात पाठवणे, राज्याच्या गोडाऊनला, राज्याच्या गोडाऊनमधून मग जिल्ह्याच्या गोडाऊनला पाठवणे, जिल्ह्याच्या गोडाऊनमधून तालुक्याला पाठवणे, केवढं डिझेल वेस्ट होते, सगळं संपून जाईल. त्याच्यावर असलेली फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया संपून जाईल, त्याच्यावरची सगळे गोडाऊन सगळं बंद होईल. सरकारचा प्रचंड खर्च वाचेल आणि धान्य मग बाजारामधून विकत घ्यायचं नसल्यामुळे आपोआप किमती वाढतील. मी एक लक्षात घ्या. परंतु गोष्ट अशी आहे की आपण जर म्हटलं शेतकऱ्यांना की शेतीवर इन्कम टॅक्स लावा, अर्धे लोक मला मारायला येतील की तुला काय जाते प्रकाश पटेल का, तू हरामखोर आहे किंवा जो पैसा आहे म्हणून काय आमच्या. पण कोणी हा विचार कर, अरे बाबा आपल्याला लागणारच नाही ना. आपण जर लोकांना सांगितलं की नाही रेशन बंद करून टाका, तर सगळे गरीब उठतील म्हणजे हरामखोर आहे झाला प्रकाश पोरे, आमचं रेशन बंद करून टाका. अरे बाबा तुला 600 रुपये नगदी घे ना, 1000 रुपये नगदी घे. आपण जर शेतकऱ्यांना जर सांगितलं की रासायनिक खतं हे अनुदानावर देणं बंद करून टाका, शेतकरी मारायला उठतील मला. तुम्ही काय बोलतो? रासायनिक खतावर सरकार वर्षाला 2 लाख कोटी रुपये खर्च करते. 2 लाख कोटी. भारतात जमीन किती आहे? 10 कोटी हेक्टर. 10 कोटी 20 लाख 2 लाख 2 लाख कोटी रुपये भागीला 10 कोटी. हेक्टराला 20,000 रुपये होतात. अरे बाबा ते आम्हाला डायरेक्ट द्या. मग तुम्हाला जर हेक्टरी 10,000 रुपये जर मिळाले, आपल्याला काय करायचं? आपण करू ना. रासायनिक खतं घ्यायची की नाही घ्यायची, की सेंद्रिय खतं वापरायची, की मग गाई पाळायची की जनावरं पाळायची, तर आपण ठरवू ना. पण सरकारही ऐकणार नाही. कारण 2 लाख कोटी रुपयामध्ये त्यांना 50% पैसे म्हणजे 1 लाख कोटी त्यांना खायचे आहेत. आणि ज्या लोकांसाठी आपण करू ते लोक इतके बिंडोक आहेत, त्यांना कुठले अर्थशास्त्र समजत नाही, ते सगळे मारायला उठतील. हा त्यातला प्रश्न आहे. मग आपण आखत असलेली जी काही प्रश्न आहेत किंवा याच्यासाठी गरज कशाची आहे, तर पूर्ण भारतातील लोकांना पहिले शहाणं करून सोडावे सकल जग. पुढच्या महिन्यामध्ये नाही, आता 22 तारखेला मी दिल्लीमध्ये भारतातल्या सर्व शेतकरी संघटनांची जी शिखर संस्था आहे, कॉन्फेडरेशन ऑफ इंडियन फार्मर फेडरेशन, त्या फेडरेशनची बैठक बोलावं. सगळ्या लोकांनी या आणि ठरवा, एकदाचं धोरण ठरवा. सरकार जर अशा पद्धतीने दरवर्षी सरकार कृषी खात्यावरचा खर्च कमी करत चालली आहे, बजेट कमी करत चाललं दरवर्षी. आणि दरवर्षी तुम्ही कृषी खात्यावरचं एकतर बजेट कमी करतात, म्हणजे अनुदानं कमी करतात. अनुदानं कोणती? हे समजा ट्रॅक्टर म्हणजे अवजारं विकत घेण्यासाठी. आमचं तर म्हणणं आहे खताची अनुदानं बंद करून टाका ना, ते आम्हाला डायरेक्ट द्या. तुम्ही 60 वर्षापासून एकच काम करता की 50,000 80,000मध्ये रासायनिक खत घ्यायचं, म्हणजे युरिया घ्यायचं 80,000 रुपये टनाने, म्हणजे 8,000 रुपये क्विंटलनी.
8,000 रुपये क्विंटलनी म्हणजे 4,000 रुपयाचं 50 रुपयाचं 50 किलो होतं आणि ते 4,000 होतं तुम्ही आम्हाला 400 रुपयात देता. म्हणजे तुम्ही त्या रासायनिक खतावर अनुदान देता असं दाखवता शेतकऱ्याला की बाबा 4,000 पोतं मी तुम्ही 400 रुपयात देऊन राहिलो. शेतकरी हो बरोबर आहे, फार सरकार काम करते. अरे मग त्याच्यापेक्षा ते तुम्ही 4,000 आम्हाला देऊन टाका ना, तुम्ही कशाला करता, आम्ही बघून काय करायचं. म्हणजे रासायनिक खतं नव्हते त्यावेळेला शेती पिकत नव्हती का, तर पिकत होते. उलट रासायनिक खतांमुळे आम्ही आमची शेती बंजर करून टाकली आणि आता 2 वर्षा अगोदर आम्ही 1 पोतं टाकवतो, आता 1.5 पोतं टाकावं लागतं, पहिले अर्धा पोतं टाकावं लागतं, 2 पोते टाकावं लागतं, शेती जमीन बंजर करून. तर हा सगळा व्यापक चर्चेचा विषय आहे. म्हणून या सगळ्या संदर्भामध्ये साधक बाधक चर्चा आहे. गावंडे साहेब आपल्याला चालायचं आहे दिल्लीला. दिल्लीला मी तुम्हाला सांगायला विसरलो. तर सांगायचा मुद्दा असा आहे मित्रांनो की शेती संदर्भातली धोरणं यापुढे व्यापकच याच्यावर, आणि त्याच्यासाठी गरज कशाची आहे तर ज्या लोकांना काही म्हणजे काय म्हणतात त्याला पुढची दिशा समजते अशा काही साथीदारांना जवळ करणे. गोष्ट अशी आहे की हातात चाव्या आपल्याच आहेत. मी तुम्हाला जसं सांगितलं म्हणजे आपण सरकार माजलंय का, शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष का करते, कारण सरकारच्या गोडाऊनमध्ये 2 वर्षाला पुरेल इतकं धान्य पडलं. मग काय करायचं, खाण्यापिण्याच्या वस्तू पेरणं बंद करून टाका. गहू, ज्वारी, तांदूळ, बाजरी बंद करून टाका, डाळी बंद करून टाका. मग तुम्ही शेतीचं काय करायचं, फडीत नाही ठेवायचं. ज्या गोष्टी खाता येत नाही मग त्याच्यामध्ये काय असेल, सूर्यफूल असेल, मोहरी असेल, त्याच्यानंतर आपलं करडी असेल किंवा जवस असेल किंवा चारा पिकं असतील, खूप आहेत ज्या थेट खाता येत नाही. खाता नाही ते डायरेक्ट. मोहरी खाऊ शकता का, करडी खाऊ शकता का, जवस खाऊ शकता का, कोणी खात्री खातील का, अशी पिकं पेरायची. 2 वर्ष जर फक्त शेतकऱ्यांनी ठरवलं की खायची वस्तू नाही पेरणार, पेरायची ती मायापुरती पेरतो, माझ्या घरापुरती, हे सरकार एका मिनिटामध्ये तुमच्या घरी येईल. अरे बाबा असं करू नका, पेरा. यांची अवकात नाही आता विदेशातून धान्य बोलवायची, एक समजून घ्या. सरकारची अवकात राहिलेली नाही आहे. कारण या देशावर जेव्हा मोदींनी कब्जा केला त्यावेळेला देशावर फक्त किती कर्ज होतं, फक्त 50 लाख कोटी. आता ते कर्ज झाले 210 लाख कोटी. राज्यावर कर्ज होतं फक्त 55,000 कोटी, ते राज्यावर कर्ज झालेलं आहे 10 लाख कोटी. यांना आता कर्जही कुठून मिळू शकत नाही. ह्या सगळ्या बाबी समजून घेऊन येणारी दिशा आपल्याला याच्यामध्ये सगळं आखून टाकावं लागणार आहे. आणि त्याचबरोबर लढे जे आहेत, आता गावंडे तुम्ही पाहिले, आता इव्हन तुमच्या साथीला मोरे साहेब आलेले आहेत, मोरे साहेबांना ते सगळं तुम्ही द्या. म्हणजे कोर्टाने त्या आदेशामध्ये म्हटलेलं आहे की हे जे 1 लाख रुपये आम्ही आता म्हणतो आहे हे येणाऱ्या काळांमध्ये जसे पाहिजे तसे त्या दृष्टिकोनातून वाढले पाहिजे. त्याचाच आदेश आहे. 2005ला मिळवलेला आदेश आहे. तुम्ही 2005ला, 2025 चाललंय, 20 वर्ष झाले 1 लाख कोटी दिल्या जातो शेतकऱ्यांना, मरतो तो. आणि ते सुद्धा 50 चौकशा करून 100 मरत असतील तर 50-40 लोकांना दिला जातो, आणि 100 मरत असतील तर त्याची आत्महत्या म्हणून नोंदही करत नाही. शेतकऱ्यांची आत्महत्या झाली तर सडन डेथ, अपघाती मृत्यू म्हणून लिहिल्या जाते आणि ती आत्महत्या ही दाबल्या जाते, तरीसुद्धा आकडा येतो. 2007 साली वाशिम जिल्ह्याच्या कलेक्टरनी 2007-08 या वर्षामध्ये पूर्ण जिल्ह्यात एकही शेतकरी आत्महत्याची झाली नाही असा रिपोर्ट महाराष्ट्र सरकारला दाखल केला. या एकही शेतकरी नाही आत्महत्या नाही त्याने शेतकऱ्याच्या, सडन डेथ आहे, आकस्मिक. म्हणजे जो शेतकरी लटकून मेला, जे खिशात चिठ्ठी आहे, जरी विष पिऊन मेला, आकस्मिक मृत्यू. कारण सरकारला कोंबडा झाकायचा आहे, सरकारला कोंबडा झाकायचा. तर अशा व्यवस्थेमध्ये मित्रांनो एकच लक्षात घ्या की आमच्या हाती आमच्या चाब्या आहेत. येणाऱ्या दिवसांमध्ये हा लढा गावोगाव आपण, मला आश्चर्य वैषम्य या गोष्टीत वाटतं की गावोगावमध्ये आपण भागवत सप्ताह बसवतो, पैसे देऊन त्या महाराजाला बोलावून 7 दिवस भागवत ऐकतो आपण, आणि तो रामाची सीता कोण आहे हे सांगतो. परंतु जे आपल्या जीवनाचं भागवत आहे ते समजून घेण्यासाठी कोणीही प्रयत्न करत नाही. हा त्यातला सगळ्यात मोठा महत्त्वाचा प्रश्न. येणाऱ्या दिवसांमध्ये जोपर्यंत तुम्ही गावंडेंसारखी, माझ्यासारखी, ॲडव्होकेट मोरेंसारखी, ही प्रत्येक गजाननसारखी ही माणसं, कारण आम्ही सगळा आतला सगळा डेटा तुम्हाला देऊ काढू. जो काय म्हटलं होतं बाबासाहेबांनी की ज्याच्यावर अन्याय होतो त्याला त्याच्या अन्यायाची जामीन करून द्या. ज्या दिवशी तुम्हाला कळेल की अरे साले बदमाश आहेत चोरटे, आज काय प्रॉब्लेम आहे की ही सगळी लोक झाकून आहेत स्वतःचं. त्यामुळे मला वाटतं की नाही हा आपलं काहीतरी भलं करेल, हे आमचं चांगलं करायसाठी, हे चांगलं करायसाठी बसण्याचे दिवस आणि ते लोकच संपले.
आता जे काही लोक सत्तेत बसलेली आहेत ती सगळी फक्त भामटे बसलेले आहेत. ज्या दिवशी यांची भामटेगिरी संपूर्णपणे उघडी पडेल आणि हे करेल त्या दृष्टिकोनातून आपल्या येणाऱ्या दिवसांमध्ये आपल्याला प्रयत्न करायचा आहे. या आज जी काही हे झाली चर्चा, त्या चर्चेमध्ये किंवा काल आमचे जे काही सहकारी आहेत त्यांचं असं म्हणणं होतं की खूप लोकांचे फोन आणि खूप हे चालू आहे की आपण पहिला टप्पा केला, परंतु सगळ्यांची मागणी आहे की दुसरा टप्पा करा, आमचे फॉर्म भरायचे राहिले, आमचे फॉर्म. आता लोक आपले उशिरा जागृत होतात. काही लोक अंडर प्रेशर असतात, लोकलच्या स्थानिकच्या, अरे नाही मग ते भाऊ काय म्हणतील, मग दादा काय म्हणतील, मग आमदार साहेब काय म्हणतील, याच्यामध्ये अर्धे लोक आहेत. त्या लोकांना सरळ सांगायचं की बरं ठीक आहे तू असं म्हणतो ना तर त्या आमदाराला सांग बा मा करतो तू भरून टाकतो, किंवा त्या दादाला सांगून दे किंवा भाऊला सांगून दे. कर्जमाफीचा अर्ज भरणे याच्यासाठी गरजेचं आहे की तुम्ही आपल्याला आता कोर्टाशिवाय मार्ग मिळू शकत नाही. मग कोर्टाशिवाय जर मार्ग मिळू शकत नाही, डायरेक्ट जर थेट आपण टाकलं तर मोरे साहेब कोर्ट आपल्याला काय म्हणेल की तुम्ही आमच्याकडे डायरेक्ट कसे आले, तुम्ही पहिले सरकारला विनंती करा. म्हणून मग आपल्याला हे सगळे फॉर्म आणि पूर्ण यादी दाखवायची आहे की साहेब ही यादी आहे, ही यादी आहे. बहुतांश शेतकरी या गैरसमजामध्ये आहेत की कर्जमाफी काय एका माणसाची होत असते काय, त्याची झाली तर माही होतेच. त्याच्यामुळे लोक म्हणतात की जाऊ दे ना, दे रे हरी खाटल्यावर. आता ह्याच्या पुढे असं होणार. कर्जमाफी त्यांचीच जो माफी मागेल त्याची, म्हणजे जो मागणी करेल त्याची, हा विषय राहणार आणि मी ते करणार आहे. या समाजाला जर सुधारायचं असेल, मोरे साहेब आपल्याला याला झोपेतून जागं करायचं असेल तर याच्यासाठी ही पायरी आपल्याला ही स्टेप आपल्याला उचलावं लागणार आहे. आणि त्याच्यासाठी यादी सुप्रीम हायकोर्टामध्ये आपल्याला टाकावं लागणार आहे की एवढ्या लोकांनी तरी किमान मागणी केली आहे. सरकार म्हणते ना पैसे नाही, पण 3.25 कोटी शेतकऱ्यांपैकी किमान 50,000, 1 लाख, 2 लाख, 5 लाख जे काय अर्ज आपल्याकडे की त्याची यादी कोर्टामध्ये सादर करणार आणि त्यांच्या वतीने आम्ही केस लढणार की यांनी मागितलं आणि यांना तर मिळालंच पाहिजे. या कन्फर्म गव्हर्नमेंटने सांगितलं आम्ही देत नाही, आता यांनी सांगितले आम्हाला कर्जमाफी का पाहिजे आणि त्याची कारणं काय काय, हे कारणं साधी सरळ आपण दाखवणार आहोत की तुम्हीच आमचे भाव पाडले. जे सोयाबीन आमचं 10,000ला गेलं ते तुमच्यामुळे आमचं 3,000, 4,000 गेलं. जो कापूस मी 12,000ला विकला होता तो 7,000 झाला. आलं लक्षात. हे आमचे सगळे भाव तुम्ही वाढवले आणि हे म्हणतात पैसे नाहीत, तर त्यांना सगळं दाखवावं लागेल की हे कसे खोटं बोलतात. या सगळ्या बाबी कोर्टामध्ये मांडल्यानंतर जनहित याचिका ही तातडीने निकाली काढण्याचा अर्ज आपला राहणार आहे. 1 महिन्याच्या आतमध्ये निर्णय आपला हा लागणार आहे. आणि आता एक आशा अशी निर्माण झालेली आहे की चांगला जज भूषण गवईच्या रूपाने दिल्लीत बसला आहे, जो आपल्या विदर्भातला आहे, जो तळागाळातला आहे. आणि काम पडलं तर आम्ही त्यांच्यापर्यंत सुद्धा अप्रोच होऊ. आपल्याला आज जे काही आशेचा किरण आहे तो फक्त आणि फक्त न्यायालय आहे, दुसरं कुठलं हायकोर्ट. कारण आता हायकोर्टातून पाहिलं त्या मंत्र्यांनी जसं म्हटलं की उन्होंने पाकिस्तान ने ऐसा किया मारा, हमने उन्हीं की बहन उनके ऊपर छोड़ दिया. म्हणजे त्या सोफियाबद्दल, त्या कुरेशीबद्दल, त्या याच्याबद्दल तो असंच हे की आतंकवादियों की बहन हमने छोड़ दिया. काय कारण काय की ती केवळ मुसलमान आहे म्हणून. इतके त्याच्यावर कोर्टाने काय सगळ्यांनी स्वतःहून हे दिस इज ऑल नॉनसेन्स, 4 तासाच्या आतमध्ये या मंत्र्यावर म्हणे ताबडतोब बाहेर दाखल करा. आता कोर्ट जागृत झाले आहे, तुम्ही एक लक्षात. म्हणजे त्याचा ती बदमाश असतील, आपल्याला माहीत आहे तो कुठला एक कोर्ट जज त्याच्या घरामध्ये 850 कोटी रुपये सापडलेले जळालेले. वर्मा 850 कोटी रुपये एका जजच्या घरात सापडू शकतात, आउट हाऊसमध्ये पडलेले. त्यांनी बाकी गुंतवणूक केली असेल ती कुठं आणि काय ती गोष्ट वेगळी. ही देशाची अवस्था. मग याच्यामध्ये साधा आणि सरळ ज्यांना जे मरायला टेकलेले आहेत त्या लोकांना माझं आव्हान आहे की किमान उठा. मरायच्या अगोदर, आत्महत्या करण्याच्या अगोदर ज्यामुळे आपल्यावर ही परिस्थिती आली त्यांना आता आपण मारू, शाब्दिक मारू, व्यक्तिगत मारू, त्यांच्या चौकामध्ये त्यांना नागडं तरी किमान करू. या अपेक्षेसह आपल्याला येणार हे करायचं आहे. जे आंदोलन आपण दुसऱ्या टप्प्यातलं छेडलं आहे ते आपण जुना जो अनुभव आला त्याच्यातून बऱ्याचशा गोष्टी आपण केलेल्या आहेत. आता आपण त्याच्यासोबत एक कव्हरिंग लेटर लावणार आहोत. व्यक्तिगत कोणाला द्यायचं ते त्यांनी व्यक्तिगत द्यावं. ज्याला गावाचं असेल तर त्याची यादी आपण तयार केलेली आहे की ती यादीमध्ये सगळ्या गावाच्या लोकांना द्यायचं आणि एकच अर्ज तिथं आहे. फक्त सगळ्यांनी तिथं जाणं यासाठी गरजेचं आहे की कारण शासनावर दबाव आला पाहिजे. अरे बापरे बहुत लोक आ रे बाई, आता लोक खवळले आहेत आणि खूप लोक येत आहेत. 3रा टप्पा राहणार आहे आपला अजून याच्यातला, ते म्हणजे मुंबईवर चाल. जेवढे लोक अर्ज भरतील तेवढा
हातामध्ये त्यांचा अर्जाची कॉपी, म्हणून आपण 3 कॉप्यांमध्ये हे सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत. आणि